बायोपायरसी बद्दल माहिती आपण पाहिली होती. आता असे बायोपायरसीचे काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे. एक्झाम्पल्स ऑफ बायोपायरसी की कशा आतापर्यंत काही बायोपायरसी झाली आहे का, आणि झाली तर कोणत्या बाबतीत झालेली आहे. तर त्याचं बेस्ट आणि पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे पेटंटिंग ऑफ नीम. नीम हे टोटली इंडियन व्हरायटी आहे, इंडियन प्लांट आहे. इट्स सायंटिफिक नेम इज Azadirachta indica. Azadirachta indica. The indica itself indicate that it is an Indian origin, totally Indian origin plant आहे, पूर्णपणे भारतीय आहे. आणि जवळपास म्हणजे आता काळ आठवणार सुद्धा नाही, इतक्या जुन्या काळापासून, प्राचीन काळापासून नीम म्हणजे कडुनिंबाचे जे काही वैशिष्ट्य आहे, त्याच्या प्रॉपर्टीज ज्या काही आहेत, वी आर शेअरिंग इट विथ वर्ल्ड. जगाला आपणच हे सगळ्या प्रॉपर्टीज याच्या सांगितलेल्या आहे. आणि त्याचा पहा कसा गैरफायदा घेतला गेलेला आहे की पायरेटिंग धिस नॉलेज, याचं हे जे काही नॉलेज आहे त्याचीच चोरी केल्या गेली. USDA जे आहे, USDA आणि त्यांच्यासोबत अमेरिकन, जास्तीत जास्त ह्या अमेरिकन कंपन्याच आहेत की ज्यांनी ही बायोपायरसी केली आहे. MNC WR ह्या WR ग्रेस यांनी सोबत यांनी याचं पेटंट मिळवलं. दे सॉट ए पेटंट फ्रॉम युरोपियन पेटंट ऑफिस. ऑफकोर्स हे कोण ते कळत नाही की यांनी कसं काय हे पेटंट दिलं. युरोपियन पेटंट ऑफिसनी भारतातल्या वस्तूचं किंवा भारतातल्या झाडाचं, याचे नीमचे जे काही सीड आहेत, दिस सीड्स ऑर कम्प्लीट नीम प्लांट, याला आपण कल्पवृक्ष म्हटलं तरी चालेल की या कम्प्लीट प्लांटमध्ये फंजिसिडल प्रॉपर्टी असते. they can forms a very good type of फंजिसाइडल प्रॉपर्टी असतात त्याच्यामध्ये. आणि मग यांच्यापासून याची जी काही सीड्स असतात, ज्याला आपण नीम सीड म्हणतो, याचं कर्नेल एक्स्ट्रॅक्ट काढलं तर ते फंजिसाइड म्हणून वापरता येतं. तर त्याच्यावरून त्यांनी मेथड्स फॉर कंट्रोलिंग ऑन प्लांट बाय एड ऑफ हायड्रोफोबिक एक्स्ट्रॅक्टेड नीम ऑइल, याच्यातून एक नीम ऑइल काढलं, कडुनिंबाचं ऑइल जे आपण म्हणतो नीम ऑइल. इट इज हॅव्हिंग सम हायड्रोफोबिक एक्स्ट्रॅक्टिंग नीम ऑइल. हायड्रोफोबिक आहे ते, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारं नाही. तर हे याचं जे पेटंट त्यांनी घेतलं होतं, त्याच्यापासून जे मटेरियल बनवलं तेच फंजिसाईड म्हणून आता वापरलं जातं. ते आपल्या देशात येणार आणि आपल्यालाच दुप्पट किमतीने ते मिळणार, हे माहिती होतं. तर ही एक प्रकारची बायोपायरसीच होती, बायोपायरसी. पण ही जी काय बायोपायरसी आहे, याच्या अगेन्स्टसुद्धा अजूनही त्याचे ज्या ठिकाणी हेगला आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे त्या ठिकाणी याच्याबद्दलचे जे काही क्लेम्स आहेत ते केल्या गेलेल्या आहे. आणि सांगितलं आहे की हे टोटली इंडियन ओरिजिन आहे आणि याच्यावर आमचाच पूर्णपणे अधिकार आहे. त्यासाठी आपले सायंटिस्ट अजूनही त्या ठिकाणी वाद घालत आहेत, ती चालू आहे. दुसरं पेटंटिंगचं बेस्ट एक्झाम्पल आहे बासमती. इंडियन हा तांदूळाचा एक प्रकार आहे, भाताचा एक प्रकार आहे. बासमती हे इट इज हॅव्हिंग अ व्हेरी गुड फ्लेवर. बासमती हा भात सगळ्यांना आवडतो. इन इंडिया देर आर अबाउट 27 डॉक्युमेंटेड व्हरायटीज याच्या आहेत. आणि ह्या ज्या काही व्हेरायटीज आहेत त्या सगळ्याच तांदूळांना एक विशिष्ट असा फ्लेवर असतो. अर्थातच हे US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस जे आहे, US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस, USPTO असं त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे. 1997मध्ये यांच्यामार्फत USनी, अमेरिकन कंपनी होती ती, त्या अमेरिकन कंपनीने राईसटेकची कंपनी होती ती, राईसटेक अमेरिकन कंपनी, ह्या कंपनीने याचं पेटंट मिळवलं, यांच्याकडून मिळवलं. USPTO मीन्स US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस. आणि ह्या पेटंटनुसार मग त्यांनी ॲक्च्युली काय केलं होतं, ह्या बासमतीची एक व्हरायटी तिथे नेली होती आणि बासमतीचा तिथे असणारी जी सेमी डॉर्फ टेक्सासची व्हरायटी होती, टेक्सास व्हरायटी, याच्याशी त्याचा क्रॉस केला होता. आणि याचं जे काही हायब्रिड मिळालं होतं त्याला नाव दिलं होतं टेक्समती. आणि ह्या टेक्समतीचं पेटंट यांच्याकडून मिळवलं. ॲक्च्युली बासमतीशी क्रॉस केलेला होता आणि बासमतीचा जो विशिष्ट फ्लेवर असतो तो याच्यात पण आला होता टेक्समतीमध्ये. आणि हे ॲज इफ इट इज अवर इन्व्हेन्शन, हे आमचं इन्व्हेन्शन आहे असं सुचवून मग यांच्याकडून ते पेटंट मिळवलं होतं. पण हे पेटंट त्यांना फार दिवसपर्यंत वापरता आलं नाही. जवळपास 20 व्हेरी ब्रॉड क्लेम हॅव्हिंग इन्व्हेंटेड, 20 असे क्लेम होते की हे आमचंच आहे.
पण याच्या अगेन्स्ट आपल्या देशातल्या सायंटिस्टने याच्या अगेन्स्ट आणि लोकांनीसुद्धा पीपल्स मूवमेंट अगेन्स्ट राईस मार्च 2001 लोकांनीसुद्धा याच्या विरुद्ध मार्च 2001मध्ये हे याला ट्रेडमार्क ऑफिसला त्यांनी हे दृष्टिपथास आणून दिलं की हे पूर्णपणे भारतीय होतं बासमती, आणि याचा आणि क्रॉस केल्यानंतरची ही टेक्स्टमती व्हरायटी तयार करण्यात आली. इट इज नॉट इन्व्हेन्शन, हे इन्व्हेन्शन नाही. आणि मग USPTOच्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे आणि दे रिजेक्टेड ऑल दिस क्लेम्स, हे रिजेक्ट केलं गेलं. त्याच्यामुळे आता बासमतीचं पेटंट आपण वापस आणलेलं आहे. बासमतीवर आता अधिकार भारतीय शेतकऱ्यांचाच राहील. त्यानंतर असंच एक आहे हळदीचं. हळदीचे वैशिष्ट्य सुद्धा असंच ट्रॅडिशनल नॉलेज होतं. हे हळद ही आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो. ती स्वयंपाकघरापासून ते आता अगदी आपण जुन्या काळापासून कुठली जखम झाली, काही झालं तरी आपण ती टर्मरिक याला म्हणतो, तरी आपण त्याचा वापर जखमेवर लावण्यासाठी सुद्धा करतो ॲज अन अँटीसेप्टिक. मग हळदीची जी हिलिंग प्रॉपर्टी आहे ती मूळ भारतीय असणारेच, पण अमेरिकेत राहणारे ज्यांना आपण अनिवासी भारतीय म्हणतो असे इंडियन ओरिजिन होते आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मध्ये काम करणारे जे सायंटिस्ट होते, मिसिसिपी या ठिकाणी काम करणारे जे सायंटिस्ट होते मेडिकल सेंटरला, ते पुट ए क्लेम ऑफ US पेटंट. त्यांनी हा क्लेम केला की हे हळदीची जी प्रॉपर्टी आहे, विशेषतः हिलिंग प्रॉपर्टी, वी हॅव इन्व्हेंटेड इट, हिलिंग प्रॉपर्टी. आणि वास्तविक पाहता ही जी हिलिंग प्रॉपर्टी आहे ही तर किती प्राचीन काळापासून, म्हणजे आपण अगदी जुन्या काळात राजे महाराजांचे युद्ध व्हायचे, त्यात जखमा व्हायच्या, तेव्हा त्याच्यावर हळदीचंच तेल आणि हळदीचा लेप लावला जायचा गरम गरम, आणि त्या जखमा आपोआप भरून निघायच्या. आणि हे आत्ता सांगून राहिलेले आहे 90sमध्ये की 95मध्ये साधारण की हिलिंग प्रॉपर्टी असते हळदीची, हे आम्ही इन्व्हेन्शन केलेलं आहे. पुन्हा त्यांनी त्याच ट्रेडमार्क ऑफिस समोर हे मांडलं, USPTO समोर, आणि त्यांनी चक्क याला पेटंट पण दिलं. हे पेटंट दिलं होतं, परंतु याच्या अगेन्स्टसुद्धा आपण हे दिलेलं आहे. एक काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च इंडस्ट्रियल रिसर्च जी आहे दॅट इज कॉल्ड CSIR, ही भारतातली इन्स्टिट्यूट आहे. आणि ह्या इन्स्टिट्यूटनी ह्या US पेटंट ऑफिसला रिएक्झामिनेशन करायला लावलं. रिएक्झामिनेशन की खरंच हे त्यांनी शोधलेलं आहे की भारतातलं ट्रॅडिशनल नॉलेज आहे. मग ते भारतातलंच ट्रॅडिशनल नॉलेज आहे, दे कम अक्रॉस टू दिस वन दॅट अँड रिअलाइज ऑल्सो की दिस वॉज मिस्टेक अँड कॅन्सल द पेटंट. हे पेटंट कॅन्सल करण्यात आलं. भारतीय मराठी सायंटिस्टचा सुद्धा याच्यामध्ये बराचसा रोल आहे. आणि आता हे पेटंट आपल्याला वापस मिळालेलं आहे. त्यामुळे हळदीवर सुद्धा आपला अधिकार राहिला नसता. उद्या जाऊन हळदसुद्धा आणि हळदीपासून बनवले जाणारी वेगवेगळी औषधं, अँटीसेप्टिक किंवा इव्हन कॉस्मेटिक्ससुद्धा बनवले जातात, तर हे या सगळ्यांवर आपला अधिकार राहिला नसता, तर तो आता आपल्याला परत मिळालेला आहे. तर असं शक्य आहे की बऱ्याच वेळेला इट इज द नीड ऑफ दिस टाईम ऑर आवर टू लॉन्च अ जेनेटिक लिटरसी मूवमेंट इन इंडियन स्कूल अँड कॉलेजेस फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या काही आहे, फक्त म्हणजे जेनेटिक्सबद्दल किमान काहीतरी माहिती काय असतं जेनेटिक्समध्ये, आणि हे सगळं माहिती असलं पाहिजे. म्हणून स्कूलमध्ये आणि याच्यामध्ये हा विषय शिकवल्या गेला पाहिजे, त्याची माहिती असली पाहिजे. टू प्रोमोट सेफ अँड मिनिंगफुल यूज ऑफ टेक्नॉलॉजी मॉडर्न सायन्सेस, जे काय मॉडर्न लाईफ सायन्सेस आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर नेमका कसा करावा हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि भारतीयांना त्याबद्दल त्यांना अवगत केल्या गेलं पाहिजे यासाठी. तर हे आहेत काही एक्झाम्पल्स बायोपायरसी. हिअर एंड्स दिस चॅप्टर 12 दॅट इज बायोटेक्नॉलॉजी.